चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 2 पुढे. स्कोरबोर्ड 7 वरती आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक दुपारचं सेशन आहे. शांत वातावरण आहे. ड्राईव्ह करायचं होतं. टायमिंग एवढं सुंदर नाही. डेरिक हिटचा प्रयत्न व थ्रो. काय रन्स तिकडनं अजून मिळतील. 2 धावा मिळणार आहेत. दोन धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या अजून 2 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 9 वरती आहे. राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. खाली राहिला आणि विकेट मिळेल. यश होती खेळाडू बाद. प्रशांत मात्रे बाद झाला स्वस्तामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं आपण तब्बल 2 विकेट गेलेला आहे. सुरुवात एवढी चांगली नाहीये. सतीशला स्ट्राईकच नव्हती पहिल्या षटकामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या खेळीस धावपलकावरती 9 धावा आहेत. 2 विकेट. आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर निलेश भोईर. P2 ला सुरुवात झालेली आहे. 3 फिल्डर आपल्याला इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील. अशामध्ये ऑफ साईडला आपण पाहतोय. साईड स्क्रीनला लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत आणि डीप मध्ये मिड विकेटला आहेत. चला वेळ थोडा कमी घ्या कौसा टीम. थोडंसं कार्य करा. सतीश जाधव पहिल्यांदाच खेळण्यासाठी सज्ज. निलेश समोर ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे. कडक होता शॉट. साईड स्क्रीन थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल. सागर रेडी होता धाव घेण्याकरिता. चुकीची फिल्डिंग. त्याचंच कारण धावा इथनं मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 नजर पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. कोण बघतो आपण 11 वरती 11 डबल डिजिट मध्ये धाव आहे. पियुष 11 गावती वडवलीच्या. 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. निलेश लॉकटाम ओद विकेट. जाधव समोर. पूल करायचं होतं. गवसलेत शॉर्ट मिड विकेट मध्येच. फलंदाज बाद. संकेत नवीन बॅटर बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. झेल होता. झेल ड्रॉप होतोय. 2 धावा इकडनं धावून कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न चालवल्यामध्ये धावा 2च मिळतील. झेल ड्रॉप होतोय.
धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोरबोर्ड 13 वरती आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरा P2 मध्ये. P1 मध्ये देखील धावा आल्या नव्हत्या, फक्त 9च आपल्याला पाहायला मिळाला. ओमकारनं चांगली बॉलिंग केली होती. वेगवान चेंडू ऑन साईडला, ऑन डायचा फटका. मिड विकेटला फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल असेल का? वेगानं फेक केलेली आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला परतावा लागेल. कॉलिंग महत्वाची. मी ती विकेट. फलंदाज आता बाद. आलेले भागीदारी होत नाहीये. ताळमेळ आपल्याला पाहायला मिळत नाहीये. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाची असते, खास करून धाव घेण्यासाठी म्हणा किंवा जेल घेण्याकरिता म्हणा. कॉर्डिनेशन आपण बघितले, त्याचंच कारण मिळते विकेट. 4 विकेट केलेला आहे. सागी साकिंग एंडला समोर ड्राईव्ह करत असताना विषयमध्ये फटका. फिल्डर भरपूर दूर येतात. सिकडनं चांगल्या मिडल चेंडू वेगानं चाललेला आहे. स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4. लॉस ऑफ 4. पियुष 11 वडवली सी संघ. नेक्स्ट बॉल समोरच ठेवले. नो बॉलचा इशारा लंपारचा. जरूर ओसेप केला असावा आणि त्याचंच कारण नो बॉल येणारा चेंडू फ्रीटचा देखील असेल. एक धाव देखील आलेली आहे, प्लस 2 धावा असणार आहेत. त्या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 20 वरती. 20 धावा पुस्तकावरती आहेत. दुपारचं सेशन शांत वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, देसाईचं सावली मैदान. येणारा चेंडू फ्रीजचा. समोर विदू क्रमांक 6 वरती आला खेळण्याकरिता. ड्राईव्ह केलेला आहे. फटका कडक आहे. डीप मध्ये फिल्डर तिथे जरूर फिल्डर स्वतःहून गेला होता, मात्र बघतो आपण फ्रीजचा बॉल आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस होणार नाहीयेत. मिळतील धावा 4. दोन ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हर अखेरीस पियुष 11 वडोली सी ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 24. 12 ची सरासरी आहे. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट जरूर 4 गेलेल्या आहेत. तर 5व्या विकेट करिता भागीदारी महत्वाची आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग मागवरती. 3rd ओव्हरमध्ये बॉलर ओमकार ज्युनियर. पॉवर प्ले संपलेला. P2 P1 देखील समाप्त झालेला आहे. 12 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावाफलकावरती आहेत. या सरासरीने धावा केल्या तर आपल्याला 60+ पाहायला मिळतील. तर समोर कोसा टीमची बॉलिंग अटॅक देखील तेवढीच दर्जेदार आहे. 4 विकेट लवकर गेलेल्या आहेत वडवलीच्या. ओमकार फुल टॉस आहे. ऑन साईडला स्लॉकशिपचा प्रतिम फटका दाखवलाय. रन्स देखील चांगल्या मिळतील सागीच्या बॅटमधून. हा सिक्सर.
सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते स्कोर बोर्ड आपल्याला 30 वरती पाहायला मिळतं. स्लॉपचिपचा प्रतिम फटका होता. टायमिंग प्रचंड चांगला होता आणि फिल्डर देखील आपण बघितला तिथे स्क्वेअर लेगमध्ये अजिबात नव्हता. होता फिल्डर तो मिड विकेटला होता. त्याचंच कारण मोठा गॅप होता. सिक्सरनं संघाची धावसंख्या 30 वरती. ओमकारचं तिसरं षटक. फील्डिंग मध्ये आता चेंजेस झालेले. स्क्वेअर लेग आणला पुन्हा डीप मध्ये. थर्ड अंपायर. चला तिसरे पंच आपण पोचा मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. पण आता दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्लॉकचिपचाच प्रयत्न पाहायला मिळाला. अंपायर तिथे सहमत नाही येत. लेग बाय इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. अपील तर झाली होती LBW करिता. त्याद्वारे मी ते एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला. एकूण पाहतो आपण 31 धावा आहेत. 31 धावा, 4 विकेट गेलेल्या आहेत. पहिल्या 4 विकेट लवकर गेल्या होत्या. त्याच्यानंतर वीरू आणि सागीमध्ये भागीदारी सुरू आहे. फुल टॉस आहे. स्लॉकचिपचा अजून एक दर्जेदार फटका आहे. फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरूच्या बॅटमधून सिक्सर. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललेला आहे. धावफलक आपल्याला एकूण पाहायला मिळेल 37 धावा. कमी केली गती. या दरम्यान हाताचा चेंडू चांगला आहे. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. येत असताना डॉट बॉल 2 मोठे फटके ऑलरेडी आलेले आहेत या षटकामध्ये. आणि ओमकारचे तेच प्रयत्न असतील की या षटकामध्ये कशा पद्धतीने कमबॅक करावा. नेक्स्ट बॉल. ऍक्शन रिप्ले जणू काय. डॉट बॉल बॅक टू बॅक दुसरा आलेला आहे. चांगली बॉलिंग. 10-37 स्कोर बोर्ड वरती. तिसरं षटक. कौसा आणि WC मध्ये महत्वपूर्ण मॅच. 2 मॅच जिंकत सेमीफायनल मध्ये ओमसाई आगासन आपल्याला लास्ट मॅच आजची खेळताना पाहायला मिळेलच. थर्ड बॉल देखील विकेट किपरच्या हातामध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. त्याच्यानंतर पाहतो आपण 3 डॉट. चला ओव्हर बघतो आपण. तिसरा देखील इकडनं कंप्लीट झालेला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या क्रिस प्लॅनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पियुष इलेव्हन गावदेवी वरील सी टीमची धावसंख्या आपण पाहतोय. स्कोरबोर्ड 37 धावा. ओमकार आलेले आहेत. सिनियर ओमकार ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं तो त्याच्या सेकंड स्पेलमध्ये. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 9 खर्च केल्या होत्या. राऊंड विकेटना सायटम या दरम्यानचा समोरच्या दिशेनं फटका खेळला. डीपमध्ये बघतो आपण चांगली फिल्डिंग. सायटम अँगलनं जेव्हा बॉलर बॉलिंग करतो ते बघण्यासारखंच असतं. अप्रतिम त्याच्या आपल्याला बॉलिंग पाहायला तसे बरेचसे आपण बॉलर बघतोय. त्याच्यामध्ये उंबारलीचे सोमनाथ भुईर असतील,
आता ओमकार करतायत राऊंड विकेटना. एज मोठा आहे, चेंडू थर्ड मॅनला वेगानं चाललेला, आउटफील्ड फास्ट आहे, रन्स इकडनं चांगला जरूर मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं, 4 धावा. बाकफुटला गेले होते जरूर, आउटसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली. शॉट थर्ड मॅनला क्लिअर करत असताना चौकार. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू आहे, फुलर लेनचा अजून एक डेरिक हिटचा प्रयत्न देखील झाला. शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर बोर्ड आपण पाहतोय 43 झालेली. 43 धावा, 64 षटक प्रगती पथावरती आहे. 5 ओव्हरची मॅच. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटना. ओमकार सागर करिता चांगला चेंडू आहे, वेगवान होता, रॉकेट जणू काय जसा वेगानं होता त्या चांगला अमकेच अनुषंगाने पाहतो आपण. बॉलिंग जो ऍक्शन आहे तो जर्जेदार आहे ओमकारचा. एक कोण बनून साईटाम अँगलनं बॉलर जेव्हा बॉलिंग करतो एक वेगळीच मजा येते. कॉमेंट्री बॉक्समधून सोपं नाही, एवढं इझी जाणार नाहीये. ओमकारच्या अगेन्स्ट हा फटका स्लॉकशिपचा अगोदर जरूर आपण बघितले होते. एक धावीत मिळते, एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 4-4, 44. पहिल्या 3 मॅच मध्ये 45 झाल्या होत्या. या मॅच मध्ये तो आकडा पुढे जाईलच. 44 ऑलरेडी झालेले आहेत. हा चेंडू बघितला जाऊ दिला, ऑफस्टिकच्या जास्तच कदाचित बाहेर असावा. अंपायर तेच सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 45, 45 धाव आहेत. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटना. फुलर लेनचा चांगला चेंडू आहे. शॉट थर्ड मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला जरूर मिळाली. तद्वर एक सिंगलच जावीत नमेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा आहेत 4 ओव्हरच्या खेळीज स्कोअरवरती 46, 46 धावा. चौथ्या मॅच मध्ये 46 झालेल्या आहेत. पहिल्या 3 मॅच मध्ये 45 होत्या. चला आपण पाणी घेऊन जायचे. 12th मॅन अथवा खेळाडू कक्षामध्ये आपण घेऊन जा, थोडा एक्स्ट्राच घेऊन जा, त्यांना पण द्या. शीलचे कॅप्टन आणि माथाडेचे कॅप्टन आपण देखील रिपोर्ट करायचं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जे प्रेमनाथ जालिमकर आला असेल तर आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रामदादा माळी आला असेल तर आपलंही वेलकम आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला शीळ संघ खेळताना पाहायला मिळेल. विशाल अलिमकर, हेमंत पावचे, महेश अलिमकर यांचा शिळगाव अगेन्स्ट राज पाटीलचा माथाडी. वेगवान चेंडू आहे, डेरिक हिटचा प्रयत्न ते झालेले, फलंदाज होतील बाद. यस डीजे
डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना 50+ धावा गरजेच्या आहेत. बॅटिंग ऑर्डर खूप चांगला आहे खौसा टीमकडं. जरूर या मॅचमध्ये आपल्याला कदाचित 50 पाहायला मिळतील का. पहिल्या 3 मॅचमध्ये सकाळपासून सांगतोय की 50 धावा होतील का, त्या झाल्या नाहीयेत. या मॅचमध्ये बघूया 50+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल का. कल्पेश ओद विकेटनं षटका दिल. पुढील चेंडू समोर भानुदास पाटील. फुल टॉस आहे समोर ड्राईव्ह करत असताना विशेप मध्ये फटका आहे. क्रिकेटमधील सगळा सेफ फटका आहे. भानुदासच्या बॅटमधून पहिला चौकार. पहिल्या 50 धावा या स्पर्धेच्या. नेक्स्ट बॉल ओद विकेटनं भानुदास. चेंज पैसे गती कमी करत असताना आला डॉट बॉल. कल्पेश अष्टबोलू खेळाडू आहे खौसा टीमचा आणि विकेट टू विकेट बॉलिंग त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहत असतो. रन्स 50. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत पहिले डावातील. नेक्स्ट बॉल ओद विकेट. चांगला चेंडू आहे. अजून एक कमी गतीनं हाताळला आहे. विकेटीतनं मेल भानुदास पाटीलची फलंदाज बाद. साकिंग घेतला सागर पाटील. धाव आहेत 50. षटका दिला. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. फर्स्ट राऊंडची आपल्याला मॅच पाहायला मिळते. ओद विकेट. चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा यॉर्कर पाहायला मिळाला. व्हेरी गुड बॉलिंग. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. टप्पाने लेंथ खूप चांगली आहे. त्याचा फायदा होत असताना कौसा टीमला मॅचमध्ये 50 धाव पुस्तकावर एखादा मोठा फटका 56, 57, 54 हा टार्गेट चांगला म्हणू शकतो आपण. बॉलिंग अटॅक चांगला आहे वडवलीकडं. त्या अनुषंगानं प्रयत्न गरजेचे. कल्पेश ओद विकेटना अगोदरच खेळले. चेंडूने बॅटच्या संपर्काने डॉट बॉल. सुपर फिनिश केलेला आहे. एकूण बघतो आपण षटक संपले 5 ओव्हरमध्ये बरोबर 50 केलेले आहेत. 51 या मॅचमध्ये करायचे कौसा टीमला. विजय करता आपण करूया पुढच्या मॅचचा टॉस. माताडी आणि शीर्ष कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये पुढच्या मॅचचा करतोय आपण टॉस. चला पावशा आपण पोचा. शेलगावचे काही ग्रामस्थ किंवा आमच्या माथाडीचे काही ग्रामस्थ आले असतील त्या VIP डाईज वरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि कौसाचे काही ग्रामस्थ आले असतील तर आपलंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. फडकेपडा चषक आपण पाहतोय 2025 क्रिकेट टुर्नामेंट. आजचा पहिला दिवस आणि फर्स्ट राऊंडच्या लास्ट मॅचचा आपण टॉस करू. सामना आपल्याला पाहायला मिळेल शिळगावच्या अंगेज माथाडी संघ इनाक्षने. चला आपण टॉस करतोय आणि टॉस साठी करण पाटील शुभ हस्ते आपण टॉस करू. हेमंत पावशेत दुसऱ्या बाजूने राज पाटील. टॉस करूया. काटा असा कौले आणि आलेला आहे छापा का पावशे. राजने टॉस जिंकलाय. चला शिलनं टॉस जिंकलेला आहे.
स्वर्गीय नाना माळी आणि सन्मान्य राम माळी यांनी पुरस्कृत केलेला आजचा संघ आपल्याला शिळगाव इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल. या रामजी माळी आपण आला असेल तर आपण VIP डायसवरती यायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चेस या मॅचमध्ये एकूण असणार आहे बघतो आपण विजय करते 51 करायचे आहेत. बघा दावा कशा पद्धतीनं चेस केलं जातील की इकडनं चांगली बॉलिंग करून थांबवलं जाईल कौसा टीमला. ऐकूया आपण आता कॉमेंट्री बॉक्समधून आमचे सहकारी समालोचक अभिचा दर्जेदार आवाज. तर बघा धन्यवाद राहुल सर. जर विचार केला तर पहिलं सत्र नक्कीच संपलं, पण आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या 50 धावा नक्कीच धावफलकार लागल्यात. 51 धावसंख्येचा पाठलाग नक्कीच करायचा आहे, तो म्हणजे कौसा संघाला. 2 फलंदाज नक्कीच मैदानात दाखल झालेत. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे कौसा संघाला. जर विचार केला तर शेवटच्या क्षणाला चांगली गोलंदाजी नक्कीच केली आणि रोखलं एका चांगल्या संघाला, त्याच म्हणजे वडवली संघाला. बघा स्ट्राईक एंडला असेल कल्पेश गोवारे, नॉन स्ट्राईक एंडला ज्युनियर ओमकार. बघा सर ओमकारचा जर विचार करता एक षटक देखील टाकलं होतं बघा, सिनियरने टाकलं होतं बघा, ज्युनियरने देखील टाकलं होतं. 12 धावा नक्कीच खर्च केला होता. बघा आपण देखील बघतोय बघा स्क्रीनवर आपल्याला नक्कीच मुख्य आयोजक आणि त्यांचे बॅनर्स देखील आपल्याला दिसत आहेत. त्यांच्याच मार्फत आपल्याला देखील या स्पर्धेसाठी एक सुंदर असं सहकार्य झालंय. नाही तर मॅच देखील लावलं होतं मैदानात. विचार केला तर 50 धावा नक्कीच धावफलकावर लागल्यात. पहिले सांघिक अर्धशतक कंप्लीट झालं आजच्या दिवसातील 50 धावांचा. जर विचार केला तर तिन्ही सामने 46 धावसंख्येचा नक्कीच पाठलाग करत होते. आगासन संघ असो, दिवा असो, आणि जर वरिष्ठ जर विचार केला तर शिळगाव संघाचे वरिष्ठ आणि माताडी संघाचे कोणते वरिष्ठ समाजसेवक वरिष्ठ आले असेल तर आपण यायचं, मुख्य मंचावर नक्कीच यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. बघा आई गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा. पहिला चेंडू लॉफ केला, पहिला चेंडूवर प्रहार केला, पहिला चेंडू सीमारेषा देखील पार केलाय. बघा स्वागत केलं होतं गोलंदाजाचं. आणि बघा शेळगावचे अशोकजी साहेब काटे आपण यायचं बघा. आपला देखील मनपूर्वक आभार असेल. आपण देखील यायचं मुख्य मंचावर. आपल्याला देखील आयोजक बोलवतात बघा. आता जर नक्कीच स्टॉपेज लागली आहे, थोडीशी चुकी नक्कीच झाली आहे, पण सिंगल स्वरूपाची 1 धाव. बघा 3 चेंडू नक्कीच चांगली प्रकारे फलंदाजी केली आहे. विचार करता पहिल्या चेंडूवर षटकार मला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर कमबॅक केलं. बघा सुटकेचा श्वास नक्कीच घेतला असेल. पहिल्या चेंडूवर लॉफ केला, पहिल्या चेंडूवर चेंडू सीमारेषा पार पाठवला. बघा धावसंख्येचा जर विचार केला तर नक्कीच 9 धावा झाल्या. 50 धावांचा नक्कीच 51 धावसंख्येचा पाठलाग करतोय, तोच म्हणजे कौसा संघ. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सतीश. नक्कीच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मग जर विचार केला तर सिंगल डबल नक्कीच खेळलं जातं. जर विचार केला पहिल्या चेंडूवर षटकार नक्कीच आला होता, त्यानंतर दुहेरीनंतर 2 सिंगल धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वेंडर असेल
कल्पेश स्ट्रायकेंडला असेल ज्यांनी षटकाराने नक्कीच स्वागत केलं होतं. गोलंदाज सतीश तो स्ट्रायकेंडला एक संघाचा वारंवार सेचूचे फटका. हा देखील चेंडू फेकून दिला थर्ड मॅन रिझन मध्ये. हा देखील मिळून जाईल चौकार. बघा जर विचार केला तर अल्टी पलटी बॉल सीमारेषा पार कल्टीच झालाय बघा. हा चेंडू देखील आता मात्र सुरक्षित दर्शन नक्कीच कव्हर स्थितीमध्ये नक्कीच केलं गेलंय. आता मात्र बघा विचार केला तर बघा निर्धाव चेंडू आला. षटक बघा संपलं. आता मात्र षटकेचा नक्की श्वास घेतला असेल जर विचार केला तर एक षटकार आणि एक चौकार नक्कीच आला. 14 धावा नक्कीच झाल्या आहेत. पहिलं षटक संपलंय. चांगल्या रीतीने नक्की सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकात 14 धावा खर्च केला गोलंदाज सतीशने. शेवटचा शनीला नक्कीच एक निर्धाव चेंडू फेकलाय. तोच म्हणजे गोलंदाज सतीशने. बघा थोडं स्पीडअप करायचं आहे. वारंवार टीम मिटिंग घ्यायची नाही बघा. आपण सामना चालू ठेवायचा बघा. पहिलं षटक नक्कीच संपले. पहिल्या षटकाच्या संपत्तीनंतर धावसंख्या धावपकर 14 नक्कीच लागले. 51 धावसंख्येचा पाठलाग करतो तो म्हणजे असं कौसा संघ. आजच्या दिवसातील धावसंख्येचं सांघिक अर्धशतक नक्कीच कंप्लीट झालंय. तेच म्हणजे वडवली संघाने कंप्लीट केलं. वडवली सी संघाने बघा कंप्लीट केलं अर्धशतक. आता मात्र पाठलाग करायचा 51 धावसंख्येचा. तोच म्हणजे कौसा संघाला. पहिलं षटक सतीशने फेकलं. 14 धावा नक्कीच खर्च केला. कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील करतोय कौसा संघ. पहिलं षटक नक्कीच कौसा संघाच्या नावावर राहिलं. आता मात्र वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भानुदास आले बघा. बघा 14 धावा नक्कीच लागल्यात. पहिलं षटक संपले. नवीन गोलंदाज भानुदासला आता प्राचारण केलंय संघ कर्णधाराने. स्ट्रायकेंडला असेल लेफ्ट हँड बॅटर. बघा पहिला चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज झालाय का बाद? तर फलंदाज झालाय बाद. मैदान सोडावं लागतं आता मात्र ओमकारला जर विचार केला तर. एक धावा नक्कीच केल्या होत्या पण मात्र कुठेतरी चुकीच्या एंडला नक्कीच कॉल केलाय आणि फलंदाज देखील बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झाले बघा. पहिल्या गडी नक्कीच बाद झालाय. सांघिक यश नक्कीच मिळालंय. पहिल्या गडी नक्कीच बाद झाल्या तोच म्हणजे 14 या धावसंख्येसोबत. एकावन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तोच म्हणजे कौसा संघाला. आता मात्र कुठेतरी कमी पडतोय का? तेवढ्याच प्रकारे चांगले गोलंदाजी नक्कीच करावे लागतील म्हणजेच बडवली सी संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भानुदास. मात्र नक्कीच कार्पेटची सायना घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील धावून कंप्लीट झालेत. फक्त पंच केलं होतं. चेंडूला दिशा देण्याचं काम केलं होतं. 2 धावा देखील धावून कंप्लीट झालेत. बघा सर विचार केला तर पहिलं षटक नक्कीच कौसा संघाच्या नावावर राहिलं पण पहिल्या चेंडूवर धक्का लागलाय. एक सांघिक यश नक्कीच मिळालं. फलंदाज बाद झाला बघा ओमकार. नवीन फलंदाज तर जयेश आलाय. स्ट्राईक केला असेल कल्पेश. एक षटकार आणि चौकार. आता मात्र पॅडल स्वीप नक्कीच लगावलाय. चेंडू सीमारेषा जाईल पार जाईल का? तर नक्कीच चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि मिळाले 4 धावा. का घुटनाट एक तमाशादायक नक्कीच झालाय.
परंतु म्हणजेच 20 धावा नक्कीच धावफलकावर लागल्या आहेत. अजून देखील 21 चेंडू आणि 31 धावांची नक्कीच गरज आहे बघा. 21 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. एक चौकार नक्कीच मिळालाय. तर पुन्हा एकदा लॉफ केला तर मात्र कॅचची संधी नक्कीच असेल. फलंदाज बाद होईल का? तो सुरेख झेल देखील पकडला गेलाय. फलंदाज बाद झाले बघा. मैदान सोडावं लागतं. एक चौकार नक्कीच आला होता या चेंडूच्या आधी, पण मात्र प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज झालाय बाद. सुरेख झेल देखील संपन्न झालाय. आजच्या दिवसातील हॅट्रिक कंप्लीट होईल का? बघा षटकारांची आणि चौकारांची हॅट्रिक तर कंप्लीट झाली आहे. विकेट हॅट्रिक आजच्या दिवशी कंप्लीट होईल का? कुठेतरी संघर्ष करतोय, कुठेतरी बॅकफुटला ढकललं तेच म्हणजे कौसा संघाला. इथून मात्र एक चांगल्या प्रकारे खेळ खेळण्याचे दोन्ही फलंदाजांना आता प्रयत्न करावा लागेल. वारंवार चुका होत आहेत कुठेतरी, त्या म्हणजे कौसा संघाला सुधारण्याचं देखील काम करावं लागेल. नवीन फलंदाज प्रशांत मैदानात दाखल होते बघा. नवीन फलंदाज प्रशांत पाटील आले बघा. नेट नंबर 5 वर जर विचार केला तर कुठेतरी संघर्ष करतोय. एक एक धावांना देखील आता मात्र संघर्ष करावा लागतो. तोच म्हणजे कौचा संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकललं बघा. वारंवार चुका होत आहेत, वारंवार फलंदाज बाद देखील होताना आपण बघितलेत. शेवटच्या क्षणाला नक्कीच गोलंदाजी चांगली झाली होती कौसा संघाची. कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. 50 धावा नक्कीच रोखल्या होत्या वडवली संघाला, पण आता मात्र ते देखील 50 धावा आता मात्र मोठ्या वाटत असतील. त्याच म्हणजे कौसा संघाला कुठेतरी मात्र दोन्ही फलंदाजांना चांगल्या प्रकारे एक पार्टनरशिप करावी लागेल. दर्जेदार फटके नक्कीच या मैदानात आपल्याला खेळावं लागतील. विचार केला तर आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण एक सुरेख झेलचा नक्कीच प्रयत्न झाला असता तर मात्र शेवटच्या क्षणाला आलाय चौकार आणि बघा षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव करायला तीच म्हणजे 24 धावा आल्यात बघा. शेवटच्या क्षणाला नक्कीच चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं ओपन केलंय. नक्कीच जर विचार केला तर कौशल संघ संघर्ष करतोय, पण इथे मात्र संघर्षात देखील मात करावा लागेल. तेच म्हणजे कौशल संघाला तेवढीच चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. ती म्हणजे वडवली संघाला. वडवली सी संघ आपल्याला खेळताना दिसतो इन ॲक्शन. वडवली सी विपक्ष कौसा आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असतो म्हणजे शेळी विपक्ष माताडी.
बघा जर विचार केला ना तर 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अर्धशतक नक्कीच कंप्लीट झालंय. तर बघा विचार केला ना तर आता मात्र तिसरं षटक मैदानात मार्गस्थ होईल. तिसऱ्या षटकासाठी आकाश पाटील आलेत बघा. आणि आता मात्र इक्वेशन 18 चेंडू आणि बघा 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची नक्कीच गरज आहे. गोलंदाजी मार्क गोलंदाज आकाश पाटील स्ट्राईक केला नसेल. फलंदाज बघा जयेश आहेत. कौसा संघाचे जयेश. आता मात्र जयेशला देखील काहीतरी करावं लागेल. एक चांगली खेळी मात्र खेळावी लागेल जयेशला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघा पहिला चेंडू फुलटॉस टाकला होता. मोठा फटका मारण्याची संधी नक्कीच होती पण तिथे मात्र मिस झाले आणि इथे देखील मिस फील्ड झाले. दुसऱ्या जगण्याचा प्रयत्न नक्कीच चालेल का. फंबल नक्कीच झाला होता. क्षेत्ररक्षक पण दुखेल का धन्यवाद. का बायच्या स्वरूपात नक्कीच धावा मिळाल्यात. बघा जर विचार केला तर फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क कोणता दिसला नाहीये आणि बायच्या स्वरूपात नक्कीच धावा मिळतील. धावसंख्या 25 झाल्यात. अजून देखील अर्धशतक लक्ष कंप्लीट झाले बघा. 26 धावांची अजून देखील गरज असेल. 17 चेंडू आणि 26 धावा. थोडं स्पीडअप करायचं आहे. हा देखील फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूवर प्रयत्न झालाय आणि सुरेख झेल देखील संपन्न झाला. बघा जर विचार करता फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे देखील बघितलं गेलं होतं पण पंचांनी पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय. मारण्याचा प्रयत्न नक्कीच करतात कौजा संघाचा पण कुठेतरी कमी पडलं आता मात्र. नवीन फलंदाज योगेश आता मात्र मैदान दाखल होतोय उर्फ बारक्या. मग जर विचार केला तर प्रत्येक संघांमध्ये खेळाडूंची टोपण नावं असतात त्याचपैकी एक योगेश आता मात्र उर्फ बारक्या मैदानात दाखल होतोय. पहिला चेंडूवर स्विचचा फटका नक्कीच केला होता. पंचांकडे देखील अपील लेग बायच्या स्वरूपात. पंचाने अपील देखील मिसिंग लेग आणि लेग बायच्या स्वरूपात नक्कीच धावा. बघा पहिल्या चेंडूवर एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता योगेश फौजदार पण लेग बायच्या स्वरूपात नक्कीच धाव मिळाली आहे. बघा आता मात्र कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. कुठेतरी बॅकफुटला ढकलल्या कौसा संघाला. इथून मात्र कमबॅक करण्याची संधी असेल. अजून देखील बघा विचार केला तर 2 षटकं बाकी आहेत. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. हा चेंडू देखील फुलटा चेंडू आता मात्र पंचांकडे देखील बघितलं जाईल आणि आता मात्र झाली आहे चूक तर झाली आहे चूक आणि आलाय नशिबाचा चौकार. बघा पंचांनी रेफर केले बघा. बघा जर विचार करता नक्कीच पंचांकडे आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रेफर देखील केली आहे बघा. लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला सुपर स्पोर्ट्स मार्फत दिसतंय.
बघा फेअर डिलिव्हरी पंचाने देखील बघितलंय. फुलटॉस चेंडू होता, कॅचची संधी होती, चुकी देखील झाली आहे. चुकीला उत्तर चौकार देखील आलाय. 30 धावा नक्कीच झाल्यात बघा. 30 झाल्यात, अजून देखील 21 धावांची अजून गरज आहे. नशिबाचा चौकार नक्कीच मिळाला. शेवटच्या क्षणाला चूक झाली. हा चेंडू देखील फुलटॉस चेंडू. आता मात्र कॅचची संधी. आता मात्र सुरेख झेल दुसऱ्याच चेंडूवर प्रतिउत्तर दिलंय. चुकी झाली. फ्री चेंडू बघा. नो चेंडू नव्हता बघा, फेअर चेंडू आहे. बघा जर विचार केला तर वारंवार फुलटॉस चेंडू, पण आता मात्र फलंदाज बाद झालाय बघा. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जयेशचा, पण फटका फसलाय. मिडलमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख झेल आणि फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय जयेश. बघा जर विचार केला तर वारंवार चुका करतोय, कुठेतरी चुका सुधाराव्या लागतील कौसा संघाला, अन्यथा इथून मात्र पुन्हा एकदा संधी नसेल बघा कुठल्या प्रकारची. बघा 13 चेंडू आणि 21 धावांची अजून देखील गरज आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला विनय. बघा विजय गेलाय, शम्मासाहेब विजय गेलाय. चुका होत आहेत, वारंवार चुका सुधाराव्या लागतील. कौसा संघ देखील कमी संघ नाही, तो देखील मोठा संघ आहे, तो देखील बलाढ्य संघ आहे. त्या संघाकडनं देखील एक अपेक्षा आहे त्यांच्या पाठीराखाच्या. शेवटचा चेंडू लॉफ केलाय आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद झालाय. पहिल्याच चेंडूवर फलंदाज झालाय बाद. आणि नाणेफेकी नक्कीच आपलं कौसा संघाच्या बाजूने लागली आहे. इथून मात्र 20 धावा देखील झाल्या तर देखील कौसा संघ विजय होऊ शकतो. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 30 म्हणजे कौसा संघाला. कौसा संघच नाणेफेकी विजयी बघा. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 20 देखील चालतील. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय ऑफ साइडला. बलूजे मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज दुसरं षटक टाकण्यासाठी भानुदासला प्राचारण केले. स्ट्राईक एंडला आता मात्र फलंदाज असतील बघा, अभिजित असतील. बघा अजून देखील 16 धावांची नक्कीच गरज आहे. 15 देखील चालतील बघा. दोन्ही संघांचे विकेट मात्र सेम आहेत. 6-6 विकेट दोन्ही संघांचे गेलेत. नाणेफेकी नक्कीच कौसा संघाने जिंकली आहे. एक बेनिफिट असेल कौसा संघाकडे.
बघा पंचांचा फक्त पंचांकडे रिव्ह्यू असेल बघा, खेळाडूंना कोणत्या प्रकारचा, संघानं कोणत्या प्रकारचा रिव्ह्यूचा इथे प्राधान्य नाही आहे बघा. आणि हा चेंडू फुलटॉस होता, फक्त लॉफ करण्याचा प्रयत्न बघा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, डीप झालाय हा चेंडू देखील बघा. जर विचार करता वारंवार वडवली संघ फुलटॉस चेंडू नक्कीच फेकतायत, मोठ्या फटका मारण्याची संधी कौसा संघाकडे नक्कीच आहे, पण वारंवार कुठेतरी फटके चुकतायत आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. अजून देखील सामना चालू आहे, अजून देखील मॅच ऑन आहे बघा कौसा संघासाठी. चेंडूने 15 धावांची गरज आहे, 8 चेंडू 15 धावा बघा, 14 धावा देखील विजय करू शकतात तर कौसा संघाला. 8 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ग्राउंडेड शॉट, इथे चुकी होईल का? सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच झाले, फंबल झाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच चालवला, तिसरी धाव मैदानात नसेल. बघा जर विचार केला तर मात्र योगेश चांगली कामगिरी करावी लागेल, एक चौकार नक्कीच मारलाय. वैयक्तिक जर विचार केला तर 7 धावांवर खेळतोय आपल्या संघासाठी. आता मात्र जबाबदारी असेल खांद्यावर घ्यायला लागेल तीच म्हणजे कौसा संघासाठी. योगेशला इथून मोठे मटके नक्कीच मारू शकतो योगेश, कुवत आहे बघा त्या फलंदाजाकडे थोडीच. हा चेंडू देखील फुलटॉस असेल, ऑफ केला, आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, सुरेख झेल काऊ कॉर्नर मध्ये आणि फलंदाज झालाय बाद. आता मात्र बघा इक्वेशन असं असेल की या धावा आपल्याला नक्कीच कंपल्सरी चेस कराव्या लागतील, तेच म्हणजे कौसा संघ बघा, पण नक्की लक्ष द्यायचं आहे. फलंदाज बाद झाला, आपला 7वा गडी बाद झालाय बघा. बघा षटक देखील संपले, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याकडे एकूण लागल्या त्या म्हणजेच 38 झाल्यात बघा. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावा, या धावा नक्कीच कंपल्सरी असतील त्या म्हणजे कौसा संघाला. बघा बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे गारड केलंय, 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, 7 गडी बाद झालेत बघा. बघा आता मात्र इक्वेशन समीकरण 6 चेंडूने 13 धावांची गरज आहे. आता मात्र शेवटच्या क्षणाला कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघा विरू पाटील आले, 6 चेंडूने 13 धावांची गरज आहे, 6 चेंडू 13 धावा, या धावा नक्कीच कंपल्सरी असतील बघा, कंपल्सरी चेसिंग असेल ती म्हणजेच कौसा संघाला. नवीन फलंदाज परेश आलेत, गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक, 6 चेंडूने 13 धावा नक्कीच डिफेंड करायचे बघा, त्यासाठी गोलंदाजी मार्कवर 5वं षटक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विरू, स्ट्रायकिंगला असेल अभि बघा, स्ट्रायकिंगला अभिजित आहे. पहिला चेंडू फुलटॉस, पहिला चेंडू दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट झालेत. 5 चेंडू आणि 11 धावा, 5 चेंडू 11 धावा, इथून जर मोठा फटका नक्कीच आला तर कमबॅक करण्याची पुन्हा एकदा संधी असेल, तीच म्हणजे कौसा संघाला. आणि इथून जर कोणत्या प्रकारचा विकेट आला तर मात्र सामन्याचं समीकरण थोडंफार झुकेल ते म्हणजेच वडवली संघाकडून. 5 चेंडू 11 धावा, इथे मात्र आलाय निर्धाव चेंडू बघा, इथे निर्धाव चेंडू आला, नक्कीच धाव घेण्याची संधी होती पण स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम करतो ते म्हणजे अभि. 4 चेंडू 11 धावा, या 11 धावा कंपल्सरी चेसिंग आहे बघा कौसा संघ. आता मात्र लॉफ केलाय, मस्तक पे दस्तक दिली आहे बघा, आलाय षटकार, चेंडू सीमारेषा पार नक्कीच पाठवलाय बघा. आता मात्र समीकरण विचार केला तर 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे, षटकारच्या सहाय्याने नक्कीच धावफलक पुढे गेले, 3 चेंडू 5 धावा. आता मात्र दबाव असेल तो म्हणजे विरूवर मग 3 चेंडू फेकले, 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे, इथून एक मात्र सुरेख चेंडू फेकायला लागेल, एक निर्धाव चेंडू फेकावा लागेल, पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल वडवली सी संघाला.
आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय का तर सामना देखील संपलाय. षटकाराने मात्र सामना संपवलाय शेवटच्या क्षणाला. चांगली कामगिरी